आलेत, त्यामुळे चारही खेळाडूंचं अभिनंदन करूया. जाऊया फ्रेश मॅचकडे आणि कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र, मराठीचा बुलंद आवाज, पाटलांचा आवाज, रोशन पाटील. थँक्यू सो मच प्रवीण टेंबे सर वलप. आजच्या रात्रीतील अंतिम लढतीकडे आता लक्ष वेधतोय काकडे सर, आणि जिथे सहारा शिवकर संघाविरोधात संघ खेळताना पाहायला मिळेल. नितळस अगदी दोन संघ दमदार आहेत. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान, संग्राम 11, सानवी स्पोर्ट्स या नावानं आज संघ खेळताना पाहायला मिळतो. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. चला थोडी घाई करायची आहे. आज काही संघनायकांनी सहकार्य केलं नाही आहे, या कारणास्तव काहीशा उशिरानं या स्पर्धेचा आपण एंड पाहतो. परंतु उद्या आणि परवा गुढीपाडव्याला सर्वांनी सहकार्य करायचं, नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामना होईल याची आपण नोंद घ्या. ज्या ज्या संघांच्या माध्यमातून नियमावलींचं उल्लंघन केलं जाईल, पायमल्ली केली जाईल, त्या संघांवरती कठोर कारवाईचा भडगा असेल. मिडॉलला तंत्रशुद्ध झेल आपण पाहिला, त्या ठिकाणी दाखल होते, उत्तम दर्जाचा झेल. प्रणय मात्रेच्या माध्यमातून हा झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद होतोय साहिल दरे. तुफान प्रेक्षकांची गर्दी सायंकाळपासून तर या रात्रीच्या सत्रापर्यंत प्रेक्षकांचा ताफाच्या ताफा या स्पर्धेला व्हिजिट देतो. यामध्ये मुख्य आयोजकांची A1 जोडीची आपण एक चांगली झलक पाहिली, ज्यामध्ये परेश शेठ पाटील असतील, प्रभाकर शेठ पाटील असतील, संपूर्ण क्रिकेट संघाच्या प्रखर मेहनतीनं साकार होणारा हा भव्य दिव्य आयोजनाचा आपण ताफा पाहतो. अनेक प्रेक्षक या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत. अगदी सन्मान दिलाय. खरं घातक चेंडूला सन्मान देणं हे खूप गरजेचं असतं. सर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरही तेच करायचे, वीरेंद्र सेहवागही तेच करायचे. जेव्हा जेव्हा घातक चेंडू गोलंदाजाकडून सफर व्हायचा तेव्हा सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार हा त्यांचा मनमंत्र असायचा. आणि तोच मनमंत्र सध्या घडीला हा खेळाडूंच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्या जोमानच्या जोशानं प्रत्येकाचा खेळ हा साकार होत असताना अजून एक विकेट रिप्लेस पाहायला मिळतो. पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रणय मात्रे दाखल होता आणि राहुल काठेला अगदी भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं आता परतावं लागलं. माहोल चांगला बनलाय. DJ परूचा हा दमदार बाणा, शरद भोईर असतील, राज भोईर असतील, मनीष भोईर असतील यांचे दमदार मंडप आस्थापन आणि त्यातून DJ परू यांची दमदार संगीताची मैफिल. लाईव्ह ग्लोबल टेनिस cricket.in, सुनील पवार, विकास पवार आणि CEO आतिश भोईर यांचं मनपूर्वक आभार. 1:30 आजची रात्र समाप्त होईल. डिसिप्लिन, शिस्त काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगन्नाथ दादा. एकच वादा जगन्नाथ दादा, त्याचं लक्ष टायमरवरती आहे आणि परफेक्ट टायमिंगमध्ये मॅच समाप्त होतात. एका प्रोफेशनल क्रिकेटचं उदाहरण आहे वल्लभगाव रोशन. कारण वल्लभगाव म्हटलं ना तर डिसिप्लिन, व्हाईट बॉल आणि टिंब्यांचा इशारा येतो. आणि एका कॅप्टनने देखील सांगितलं शिवकरच्या की विकेट 4 दिवसामध्ये अनेक स्पर्धेमध्ये खराब होते, परंतु वल्लभची विकेट बघितली ना तर अतिशय पाटा विकेट. याचं कारण देखील रोशन, रोज संध्याकाळी 4 वाजता आमचे परेश शेठ, चेतन शेठ असतील, ग्राउंड लेवलवरती काम करतात जगन्नाथ दादा, आणि त्यांनी विकेटची मरम्मत होते, पिच मेकिंग होते आणि परफेक्शन विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हीच भूमिका खूप महत्त्वाची असते. परंतु उद्या बुधवार दिनांक 18 मार्च 2026 अ गटातून लढतींचा आपल्याला आगाज पाहायला मिळेल. पहिला सामना
अन्वेद 11 भैरवनाथ धोतुम विरोधात जितुआ 11 जीते, नक्ष 11 आई गावदेवी बेलोली बनाम आई गावदेवी घोट, मोरे 11 पलसवे बनाम स्वर्गीय कुमारी जीवा 11 RMSK मोरबी आणि अंतिम सामना नांदगाव मनीष कुटले यांचा संघ शिक्कसतील स्वर्गीय रामचंद्र मठी प्रतिष्ठान उसाटणे आणि यप गटातील 2 सामने उद्याच्या रात्रीमध्ये खेळले जातील. सान्वी स्पोर्ट्स जय हनुमान वलप विरोधात जय हनुमान दोस्ती बाला यांचा तोंडरे संघ आणि त्यानंतर उद्याच्या रात्रीतील अंतिम लढत अलंकारचा कुंभारपाडा संघ शिक्कसतील मोहल्ला वावंजेला. या उद्याच्या लढती तुमच्या समोर आम्ही सादर करतो. उद्या थेट 5 वाजता पहिला चेंडू पडेल. रोशन, सध्या नितलज संघाची बॅटिंग आपण पाहिली तर प्रचंड खराब पाहायला भेटते, कारण 3 धावा 2 गडी बाद 5 चेंडूमध्ये. आणि आज हा संघ या टीमचा 12वा खेळाडू. रोशन, तुला माहिती असेल जेव्हा आपण सुरुवातीला कॉमेंट्री करायचो 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा आपल्या कॉम्बॉक्समध्ये मला वाटतं अभि जॉईन करायचे चला म्हणून, आणि त्यांची देखील भूमिका महत्त्वाची असाशी. चला थारवाले गुल्लू शेट बहिर, आपण लाईट्स ऑफ करायचे आहेत. खेळाडूंना इथे अडथळा निर्माण होतो. ज्यांची थार आहे त्यांना विनंती आहे ती आता इथे लाईट्स ऑफ करायची. खेळाडूंच्या माध्यमातून इथे सूचना येते. समोर असलेली सफेद पांढऱ्या शुभ्र कलरची थारगार, थँक्यू. स्क्वेअर कट केले, गल्लीतून बॉल टिपलाय, चेंडू थांबवलं, स्टॉप केलं आणि फक्त सिंगल मिळाली. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. वासुदेवने काय कमालीची बॉलिंग केली, फक्त 5 धावा आणि 2 गडी बाद. त्यांनी मी उल्लेख केला होता स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 रोशन पाटील. ज्यावेळी आपण चिपल्यामध्ये कॉमेंट्री करत होतो तेव्हा अभि आपल्यासोबत 12th मॅन होते. इथला संघ जिंकला होता आणि पिलदार मिशा रुबाबदार स्वभाव अभिची ओळख होती. आणि खास करून आज नितलज संघ त्याच्या नावाने खऱ्या अर्थाने त्याला श्रद्धांजली अर्पित करतो. आणि संग्राम नितलज संघाचा मित्रमंडळ हुकमी एक्का त्यांनी गमावला, परंतु त्याला देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली अर्पण करूया. नक्कीच अगदी संयमी व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच कॉमेंटर बॉक्समध्ये त्याची रेलचेल असायची. अभि आता नाही आहे आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. पिबनचं पहिलं वाजवी षटक समाप्त झालंय, 5 धावा आणि त्यानंतर अगदी 2 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. 2 फलंदाजांना इथे बाद केलं गेलं. वासुदेव आला वासुदेव अंग्रेनं एताक्षणी दमदार कार्य हे सफल केलं आणि निश्चितच 2 फलंदाजांचा काटा काढलाय. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मयूर घरत आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे सहारा शिवकरसाठी. बॅटिंग टीमची परीक्षा आहे, अग्नी परीक्षा. तुफान वारा पाऊस धारा मुलींना आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. कारण दिवे तुफानामध्ये विझले नाही पाहिजेत. तुफान बाउंडर किती वेगवान असला ना, दिवे जलते राहिले पाहिजेत. मिस टायमिंग शॉर्ट फाईन लेगला कोणीच नाही आहे. एका टप्प्याने शॉर्ट फाईन लेग पुढे गेला स्लिपमधून. चेंडूची फेकी झाली आहे, क्विक डब्बल. आता ही मॅच सिंगल डब्बलची देखील नितलजसाठी असेल, कारण आता 2 गडी बाद झाले पहिल्या ओव्हरमध्ये. त्यामुळे बॅटिंग टीम विचार करते जर अजून विकेट आले तर प्रचंड प्रेशर निर्माण होईल आणि सामना 4 षटकांचा आहे. त्यामुळे नितलज टीमची खरी परीक्षा आहे की सिंगल डबलने अतुल काटे आणि प्रतीक खेळणार की मोठे फटके मारणार. परंतु गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल भरपूर हाय पाहायला मिळतो, कारण पहिला गोलंदाज वासुदेवने जे 2 गडी बाद केले ते सर्वात मोठे विकेट होते. नक्कीच या क्रिकेटच्या रणांगणामध्ये ही सत्व परीक्षा आली आहे, जिथे 2 फलंदाजांना खूप लवकर माघारी परतावं लागलं. 5 धावा धावपटलावर पंचतारांकित आगाज हा करायचा आहे. मोठी धावसंख्या बनवण्याचा मोह आवडता आलेला नाहीये आणि डीप मिडविकेटला झेल देऊन बसलाय. लागलेला 3रा करारा दे धक्का. अगदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तितका चांगला झेल आपण पाहिला. डीप मिडविकेटला अभिच्या माध्यमातून हा दमदार झेल. झाला 3 धावा 3 चेंडूमध्ये त्याने काढल्यात. खरा परफॉर्मन्स राहिला, परंतु अतुल काठेवरती सर्वांची नजर असेल या मॅचमध्ये. आणि संग्राम नितलज संघ शैलेश शेठ पावशे, सचिन पाटील भाया आपण आले असाल तर व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे. रोशन, या संघाची सुरुवात चांगली झाली होती. सीझनच्या पहिल्याच मॅचला स्वतःच्या होम ग्राउंडवरती या संघाने टेंबोली संघाला पराभूत केलं होतं. काय चांगली फाईट दिली होती आणि त्यानंतर या संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. परंतु मयूरला तुम्ही पाहताय सध्या आपल्या शूटचं लेस बाधत असताना त्याने देखील कमबॅक केला आपल्या गोलंदाजीमध्ये. अगदी 2 संघांचा विचार केला रायगड टेनिस क्रिकेट जगतामध्ये, मग रायगड असो किंवा ठाणे जिल्हा, या 2 संघांचं भवितव्य उज्ज्वल आहे. कारण 2 संघांचा कारनामा हा दमदार आहे.
रोशन बघा, एका जंगलात जेव्हा दोन वाघ एकमेकात समोर येतात ना, तेव्हा शिकारी बनून आपण म्हणतो की वाघाची डरकाली फोडली जाते आणि ती वाघाची डरकाली आहे. आणि मैदानामध्ये हे दोन वाघ आहेत, एक आहे शिवकर आणि दुसरा आहे नितलस. दोघे कमी नाही आहेत, कारण ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ना, दोघांनी चॅम्पियन ट्रॉफी अनेक वेळा उचलल्यात आणि दोघांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे क्रिकेटमध्ये. नक्की ज्या पद्धतीने या दोन संघांची वाघाची डरकाली पाहतो तशी डरकाली आमचे मुख्य आयोजक प्रभाकर शेठ पाटील यांची आहे. डेफिनेटली सबसे ग्रेट प्रभाकर शेठ. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी साहेबांचा वाढदिवस म्हटलं ना, तर ही तर दुग्ध शर्करा योग असेल. आणि खऱ्या अर्थाने असे अनेक लोक नशीबवान आहेत ज्यांचा वाढदिवस गुढीपाडव्याच्या दिवशी येतो. कारण मराठी नवीन वर्ष लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी. आणि खऱ्या अर्थाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे रोशन. नक्कीच नेहमीच महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार यांची भूमिका सुद्धा तितकीच दमदार राहिली आहे. आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरस्कृत ह्या श्रद्धांजली चषकाचा आगाज. आणि इथे दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो, दमदार फटकेबाजी, आलेला हा दर्जेदार षटकार. शेठ यांच्या नावातच दम आहे, नाद करायचं नाही परेश शेठचा. कारण मोठमोठे गार केले गंमतमध्ये. परेश शेठ म्हटलं ना तर साधी राहणीमान, उच्च विचारसरणी. आणि आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण आमचे BJP कार्यकर्ता आणि ग्रामस्थ मंडळ वलप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हीच तर खरी मैत्री असते रोशन. नक्कीच अगदी शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून परेश शेठ पाटील यांची आपण ख्याती पाहतो. ज्यांच्या साथीने त्यांचेच बंधू चेतन पाटील यांची भूमिका नेहमीच खूप दमदार राहिली आहे. सक्षम नेतृत्व, संवेदनशील नेतृत्व, आवाज सामान्यांचा सदैव सोबत, आधुनिक विचार आणि प्रामाणिक जिज्ञासू व्यक्तिमत्व म्हणून सबसे ग्रेट परेश शेठ पाटील यांची ख्याती या परिभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावपटलावरती 15 आहेत आणि एकूण 3 गडी बाद होत आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 2, 15वरती 3. टीम नितलस. पंचाने हा बॉल डॉट घोषित केला आहे. मला वाटतं पंच विचार करतायत वाईट बॉल आहे. थोडा वेळ घेतला पंचांनी. बॉलिंग टीम रिव्ह्यू वापरतील मला वाटतं. आणि पंचांना डाऊटफुल वाटलं. मला असं वाटतं की हा बॉल कदाचित स्टम्पच्या थोडा दुरून गेला आहे. आणि पाहूया नेमका निर्णय काय असेल. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. डाऊटफुल निर्णय. आणि पंचांची भूमिकेमध्ये सत्यवानजी काकडे सध्या निर्णय चेक करतायत. थार कार विजेता आदई गावचा अभिमान हे पंच आहेत सत्यवान काकडे. परंतु त्यांना कौतुक रास्त नाही आहे. घडामोड निश्चितच काय घडली हे पाहिलं जातं. ऑल रूममध्ये काहीशी आपल्याला चर्चा पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी. तर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला आहे. टीम बॉलिंग शिवकर संघाने रिव्ह्यू घेतला. अगदी योग्य वेळेवर पंचांनी वाईट बॉल दाखवला होता, परंतु थर्ड अंपायरने सांगितलं की हा फेअर आहे. त्यामुळे 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती 15 धावा आणि 3 गडी बाद. परेश शेठ पाटील म्हणजे खरा आयोजक तोच जो प्रत्येकाला सोबत घेऊन कार्यक्रम यशस्वी करतो. आणि आयोजन म्हणजे फक्त कार्यक्रम नाही, तर सर्वांना एकत्र आणण्याची कला आहे. आणि सर्व एकत्र आले, सबका साथ सबका विकास. नक्कीच म्हणूनच की काही या स्पर्धेचा सर्वांगीण विकास पाहायला मिळतो. सर्वांना सोबत घेऊन परिवर्तनाचा संकल्प आखणारे आमचे दादा अर्थातच परेश दादा यांच्या माध्यमातून हे देखणं आयोजन इथे साकार केलं जातं. तात्काळ पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती अजय भगतचा वापर. पहिलंच बॉल, एक सिंगल रन्स प्राप्त होते. अगदी कासव छाप पद्धतीने झिकझॅक ही खेळी करण्याचा प्रयत्न संघ जाऊन पोहोचतोय 16 काढोला.
हा क्रिकेटचा रंगरंगी सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. टॉप ऑर्डर फलंदाज फेल झाले. आता मिडल ऑर्डर फलंदाजांना काहीतरी करावं लागेल. कुणाल बॅटिंगसाठी सज्ज आहे. अपेक्षा प्रचंड असतील टीमला, कारण मोठे फटके आले पाहिजेत. लॉफ्ट केले बॉलला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला थ्रो खराब दिशेने फेकलाय. बॅकअप केलं गोलंदाजाने आणि तोपर्यंत अंपायर सांगतात की पॉपिंग क्रेजमध्ये बॅट पोहोचली आहे. आणि खऱ्या अर्थाने इथे 2 धावा कंप्लीट. पंच थर्ड अंपायर, पंचांना डाऊट वाटते आणि पंचाने रिव्ह्यू घेतले रनआउटसाठी. गोलंदाजांनी त्यावेळी रनआउटचा कॉल देखील केला. रोशन, काय वाटतं तुम्हाला, किती धावांचं टार्गेट घेतलं संघ सेट करेल या मॅचमध्ये? कारण शिवकरची गोलंदाजी कर्दनकाल ठरली या मॅचमध्ये. अगदी सन्मानजनक धावसंख्येचा हा विडा त्यांना उचलायचे. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. इथे धावा निश्चितच बनवाव्या लागतील टीम नितळसला. आणि नितळस संघाचा विचार केला, याही संघामध्ये तरबेज गोलंदाजांचा आपण भरणा पाहतो. आणि हे पाहता अगदी जर सन्मानजनक धावसंख्या बनली तर मॅच अंतिम टप्प्यामध्ये ही निश्चितच बनली जाईल. हे डेफिनेटली नितलस टीम 40 जवळ पोहोचली ना, 40 रन्स 40 धावा, तर मला वाटतं मलिंगा आणि त्यांचे जे गोलंदाज आहेत या मॅचमध्ये फाईट करू शकतील. परंतु धावा जर 30च्या कमी राहिला तर शिवकर संघ देखील बाजी मारेल. नॉट आऊट, 2 धावा कंप्लीट झाल्यात. 18 धावा. 1 सेकंड रिप्ले पाहतो. GTC.in वरती 4 कॅमेरे आहेत आणि 4 कॅमेरे म्हटलं ना तर यॉर्कर, त्यानंतर वाईड अँगल, क्रॉस अँगल आणि समोर एक फ्रंट कॅमेरा आणि स्टेजवर एक क्रॉस कॅमेरा, याच्या माध्यमातून 4 अँगल तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आणि हीच या स्पर्धेची खासियत आहे. सन्मान्य परेश शेठ पाटील यांच्याकडून कॉम्बॉक्ससाठी देखील कॅश प्राईज आलाय 500, त्यांचं देखील स्वागत. नक्कीच अगदी जी कॅमेरामॅनची भूमिका पाहतो. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in तुम्हा सर्वाची सर्वात लाडकी लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी जी कार्यरत आपल्याला पाहायला मिळते. वलपमध्ये एक वेगळी झलक या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सुनील पवार, विकास पवार, खासम खास, अतिजी बोईर यांचं एक बहुमूल्य योगदान. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करताना पाहू शकाल. ही ग्लोबल टेनिसची खासियत आहे. पहा, चेंडू पुरेपूर दिसतो. क्वेश्चन पाटील, वलपमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात ना तर GTC, PTC, टेनिस क्रिकेट.in आणि iEquira या टॉप वेबसाईट नेहमी वापरल्या जातात, ज्यांच्याकडे क्लॅरिटी आणि क्वालिटी आहे. हे वलपचं स्टँडर्ड आहे. ज्या पद्धतीने आता तुम्ही वाईड अँगल बघितला, फ्रंट अँगल बघताय, हे टेक्निकल टीम चांगलं काम करते सध्या. नक्कीच नाविन्यपूर्वक भूमिका पाहिली. प्राप्ती लाईव्हचा आपण एकेकाळ डंका पाहिला होता वलपमध्ये. आजही तो रुतबा त्यांचा पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला झेल, काही निश्चित अगदी दमदार झेल पाहिला. आणि इथे विकेट गारद अजून एक करारा दे धक्का. चला, आमचे GTC कॅमेरामॅन एकदा स्टेजवरती देखील कॅमेरा टर्न करायचा आहे. आणि आमचे कार्यकर्ता, परेश शेठच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे दिग्गज कार्यकर्ता, त्यांचा मी उल्लेख करतो. ऑन स्टेजवरती तुम्ही पाहताय शुभम शेठ, सबसे ग्रेट परेश शेठ यांच्यासोबत चेतन शेठ पाटील, त्यानंतर तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टी कमिटी वलप. आणि खऱ्या अर्थाने आमचे तुफानातले दिवे आहेत, न विझणारे पिंटू शेठ पाटील, गुड्डू दादा, चलते तो मास, दादा हिलते तो मास, मामा मास, खासम खास. आणि त्यानंतर आर्यनला तुम्ही इथे पाहताय. बॅटची कडा मागे, आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. या 4 धावा नितलस संघाला जीवनदान, संजीवनी देऊ शकतात चौकार विकासच्या बॅटमधून. षटक प्रगती पथावरती फलंदाज आपली दमखम दाखवतोय. नाव आहे खासम खास. विकास पावशे येता क्षणी आक्रमण चढवतोय, ज्याची 6व्या क्रमांकावरती वर्णी लागली. 24 धावा धावफलकावर फळकताना पाहायला मिळतात. काउंटर अटॅक, अटॅकिंग बाणा, चांगली फिल्डिंग अंतिम पडामध्ये अगदी स्वतःला झोकून दिलं. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर या चेंडू गणिक अगदी 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. दादा गोरगरिबां
आपण स्क्रीनच्या उजव्या बाजूला परेश शेठचा फोटो पाहतो आणि डाव्या बाजूला प्रभाकर शेठ यांचं चित्र पाहतो. खऱ्या अर्थाने वल्लभची A1 जोडी आहे. दोघांना टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. 2018मध्ये पी.के. शेठ पाटील साहेब यांचा KCP चषक तुम्ही पाहिला. 2023ला स्वर्गीय S.S. पाटील चषक पाहिला आणि त्यानंतर हे दोघे आयोजक एकत्र आले आणि या संपूर्ण आमचा VIP डाईस पाहतो. तिथे स्टेजच्या समोर जगन्नाथ दादा आमचे सर्वात कट्टर कार्यकर्ता, ज्याने खेळाडू घडवले, साई भक्त प्रताप पाटील, वल्लभचा वॉन्डर बॉय अमन पाटील, वल्लभची रन मशीन प्रवीण पाटील आणि सोबत आमचे परेश दादा या सामन्याचा आनंद घेत आहेत. ग्राउंड लेवलवरती काम करणारे एक कार्यकर्ते, आयोजक जरी असले तरी स्वतःची मेहनत देखील त्या स्पर्धेमध्ये आहे. नक्कीच अगदी काटेकोर उपाययोजनेसाठी वल्लभगावचं आयोजन हे ओळखलं जातं आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फटाके कोणत्या स्पर्धेमध्ये फुटत असतील ती एकमेव स्पर्धा. फटाका फुटलाय, विध्वंसक झंझावत पारी, षटकाराची गरज होती. अतुल काटे शेवटचे 6 बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिला बॉल सीमापार, धावा येतील 6 षटकार. सीमा पल्ल्याड हा आपण भ्याड हल्ला पाहिला, अतुलनीय कार्य काठेच्या माध्यमातून हा आपण घनागती प्रचंड सीमा पार षटकार. रोशन, आदिवासी गाण्यांची मजाच वेगळी आहे. कारण तुम्ही आत्ताच एक गाणं ऐकलं असेल, आपण मला आवडतो तू एक हिरो, तुझ्यासमोर सगळेच हिरो. आणि अतुल काटे तो हिरो आहे. त्याची बॅटिंग नितलासकरांना बघायची आहे. अतुल ऑन फायर, हौसले के तरकिश में तीर जिंदा रख, हार के बाद जीत की उम्मीद जिंदा रख. उम्मीद अतुल करून आहे नितलासकरांना. परफेक्ट यॉर्कर, गोलंदाजची वापसी, कमबॅक यालाच म्हटलं जातं. मागच्या बॉलवर षटकार, एक तुम्हारी, या बॉल डॉट, एक हमारी. त्यामुळे हे देखील समीकरण चांगले. धावफलकावरती नितलास संघ आता पोहोचला आहे. 33, मॅजिक आकडा 33 धावा, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि अतुल काटेसोबत आहे पैलवान विकास. लाल मातीचा खेळ, कुस्तीमधला हा पैलवान. आणि बाहुबलीला मोठे फटके मारावेच लागतील, परंतु समोर आहे संदीप, तेवढाच घनाघाती गोलंदाज. त्यामुळे आता सध्या बेस्ट विरुद्ध बेस्ट हे 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आलेत. बघूया 4 चेंडू किती धावा कुठणार टीम नितलस आणि किती डॉट बॉल येणार. बॅटची कडा, विकेटच्या सबॉट शॉट पॉईंट, एकच धाव इथे आली आहे. पहिला डाव तुम्ही पाहताय आणि जो जिंकेल तो सुपर 12मध्ये जाईल. 19 मार्चला पुन्हा येईल वलवली टीमच्या समोर 2 हात करण्यासाठी. 34वरती 4, 3 बॉलचा खेळ समाप्त. रोशन पाटील, काय वाटतं तुम्हाला? 34 बनल्यात, 3 बॉल बाकी आहेत, 2 मोठे फटक्यांची गरज आहे 50 बनवण्यासाठी. बनतील का आणि काय असेल टार्गेट? अगदी 2 मोठे फटके परिवर्तन घडवणारे ठरले जातील. ते फटके येतील का, तेही संदीप विरोधात. अगदी अलीकडच्या लढतीचा विचार केला तर अगदी 68 धावसंख्येचं टार्गेट हे आपण पाहिले. आणि या लढतीमध्ये अगदी सन्मानजनक धावसंख्येचा हा पायंडा हा आखण्याचा प्रयत्न नितलस संघाच्या माध्यमातून राहिलाय. विकेट सातत्यानं कोसळले गेले, याचा काहीसा दबाव या संघावरती राहिला. परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत या संघाला पुढच्या दिशेनं घोडदौड आखणं हे खूप गरजेचं होतं. आणि त्यातल्या त्यात या धावा रोखणं उत्तरार्धामध्ये काहीसा दबाव आहे. परंतु अलीकडच्या या 2 चेंडूकडून 2 मोठे फटके आले तर धावसंख्या ही लढण्याजोग बनली जाईल ही नितळस संघाकडून. परंतु गोलंदाजी ही धाकड आहे, गोलंदाजी रावडी आहे. आणि हे पाहता क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगले. आणि हे पाहिलं तर अगदी रेफर गेले. ऑल रूमकडे हे पुन्हा एकदा डिसिजन आपल्याला पेंडिंग पाहायला मिळेल. आणि ऑल रूममध्ये पूर्णपणे ही पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर हे तिसरे पंच कदाचित पहिला क्रॉसिंग चेक करतील आणि त्यानंतर रनआउट चेक करतील. क्रॉसिंग झाली का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. 2 चेंडू बाकी होते. 5व्या चेंडूवरती धावपल आपण पाहिली 2 खेळाडूंमध्ये. आणि खऱ्या अर्थाने आज शेवटचा सामना आहे आणि आज विल्हेवाट सामने समाप्त झाले. रोशन, मी उल्लेख केला सुरुवातीला की 1:30 1:40च्या मध्ये मला वाटतं आजची रात्र समाप्त होईल. आणि पालेश्वरला देखील आजची रात्र सुरू झाली आहे. त्यामुळे क्रिकेटचा महासंग्राम आणि आदई वामचा विभाग क्रिकेटमध्ये किती अग्रेसर आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळते. कारण सुरुवात झाली आदईमधून, तिथेही नाईट मॅच पाहिली. पुढे आलो टेंबोड्याला नाईट मॅच झाली, त्याच्यानंतर पालेश्वरी वलप नाईट मॅच आणि त्यानंतर देवीजवळ नाईट मॅच आणि येणारी चिंद्रन नाईट मॅच आपली अजून वाट पाहते. त्यामुळे क्रिकेट थांबणार नाही आहे. तुम्ही खेळत राहा. क्रिकेटचे आयोजक
तुम्हाला अजून मोठमोठ्या स्पर्धा घेऊन येतील. नक्कीच बलशाली बलाढ्य स्पर्धा घडत आहेत. आपण सातत्याने सांगतो की रायगड जिल्ह्यामधील पनवेलमध्ये सर्वाधिक स्पर्धा होत आहेत, परंतु पनवेलमध्ये तलोजा MIDC मध्ये होत आहेत. ही सुद्धा सौभाग्याची आपण बाब पाहतो. त्यानंतर उलबेड नोड असेल, तळोजा MIDC खारघर, हे क्रिकेटचं माहेरघर राहिले आणि इथे खेळाडू होतोय आउट रेड झोनकडे. इथे आपण पाहिलं आणि त्यानंतर तर बेज असे फिल्डिंगचं कार्य, त्यातल्या त्यात रनआउटची शिकार. आणि आता खेळाच्या पहिल्या अंकातील फक्त आणि फक्त चेंडू शिल्लक असतील, निश्चितच एकच, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. तर याच दरम्यान बालाजी सोसायटीचे मेंबर श्रीकांत लोखंडे यांचे शुभागमन झाले. त्यांचं स्वागत आहे. श्रीकांतजी लोखंडे. 36 वरती 5, शेवटचा एक बॉल बाकी आणि मैदानामध्ये आलाय दिनेश MS धोनी. मॅच फिनिशर असतो दिनेश. जेव्हा एका बॉलमध्ये 6 धावेची आवश्यकता असते तेव्हा दिनेशला बॅटिंगसाठी पाठवलं जातं. 36 वरती 5, जर एक मोठा फटका आला तर 42 होतील, चौकार आला तर 40 आणि डॉट बॉल आला तर धावा एकाच जागेवर स्टॉप होतील 36. त्यामुळे शेवटच्या बॉलवर किती येणार आणि दिनेश किती धावा आपल्या टीमसाठी बनवणार, व्हॉट इज अ टार्गेट. कारण महत्त्वाची मॅच आहे. यानंतर सुपर 12 मध्ये पोहोचण्याची संधी. 36 धावा. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन चालू आहे. स्कोरर आणि टेक्निकल स्कोरर चर्चा करतील. चला 36च आहेत धावा, 35 नाही आहे. 12व्या खेळाडू बसलेत आणि त्यांना काही डाऊट नाही आहे, त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करा पुन्हा एकदा. चला मॅच सुरू करायची आहे, त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, कारण 12th मॅनचं काम असतं स्कोर किती लिहिलाय. डेफिनेटली जर तुमचे 12th मॅन मोबाईलवर असतील तर आम्ही काय करणार, त्यामुळे तुम्ही लक्ष द्या मॅचकडे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बॉल तयार. चांगला बॉल टाकलाय, डॉट आलाय शेवटचा बॉल, त्यामुळे दिनेशने निराश केलं. अंतिम बॉलवरती निराशाजनक बॅटिंग राहिली आहे. टीम नीतलंच हरकत नाही आहे. लो स्कोरिंगची मॅच. 36 बनल्यात आणि करायच्या 37. टीम शिवकर सहारा टीमला पुन्हा एकदा रोशनसोबत आम्ही VIP डाईजवरती लक्ष केंद्रित करतोय आणि ते पाहुण्यांचं आगमन झालंय. ची धावसंख्या फायनल स्कोर आहेत 35 धावा, 36 नाही आहेत. आता मी करेक्शन केलंय आणि जिंकण्यासाठी 36 धाव्यांची आवश्यकता. तर टार्गेट 1 धावेने मायनस झालंय. कॅल्क्युलेशनने आपण एक रनआउट पाहिला रोशन. तिथे पंचाने सांगितलं की मला वाटतं त्या रनआउटमध्ये फक्त एकही सिंगल धाव नव्हती आणि पहिल्याच रनसाठी बॅटर आऊट झाले, त्यामुळे 36 धावेची आवश्यकता. धावा आहेत 35. एकदम कडक बोली त्याची होते, अरे रोगबाई टोकाई एकदम कडक बोली त्याची होते. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट, असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट, असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट, असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. त्याचा प्रभाव गाव शहरात गाजतोय ना, कार्याचा त्याचा लय फैलाव, शंकेला लावी जागच निभाव, हजारो पब्लिक त्याच्या भेटीला बघाव करते वेट, अरे हजारो पब्लिक त्याच्या भेटीला बघाव करते वेट. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील
शेट असा रिअल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असा रिअल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम संगीताची मैफिल जशी मैफिल मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळते आणि अगदी गुढीपाडव्याला अगदी या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड तुम्हाला अनुभवता येईल आणि उद्याही अगदी मातब्बर संघांमध्ये आपल्याला भेटत पाहायला मिळतील. आणि अगदी गुढीपाडव्याला वलपमध्ये अक्षरशः दिवाळी साजरी होईल. कारण अगदी जर स्पर्धेचा विचार केला अगदी मागचे काही पर्व पाहिले 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त रकमेचे फटाके हे वलपमध्ये फुटले होते आणि तो रेकॉर्ड कदाचित यावर्षी तो तुटला जाईल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता इथे जॉईन होतील आमचे बंधुतुल्य मित्र आणि त्यानंतर आमचे छोटे बंधू मंगेश पाटील सर शिरवली. तर थँक्यू सो मच रोशन पाटील सर, थँक्यू सो मच प्रवीण डेमे सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या रात्रीमधली खरं तरी शेवटची मॅच आहे. एका साईडला संघ पाहायला मिळतं स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 सान्वी स्पोर्ट नितलसन त्या संघासमोर फाईट करत असताना आपण संघ पाहतोय. खरं तर सहारा शिवकर या 2 संघांदरम्यान हा सामना 24 बॉलमध्ये 36 धावांचा लक्ष्य सेकंड सत्रामध्ये पार करायचा. सलामीची जोडी केलपट्टीवरती फलंदाज प्रणय म्हात्रे आणि त्याला साथ देत असताना रोशन पाटील ही सलामीची जोडी सध्या आपण केलपट्टीवरती पाहतोय. 24 मध्ये 36 धावा. बापू गाड्या सोडा. यस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज अतुल काटे. 24 मध्ये 36 पहिल्याच बॉल वरती केलाय प्रहार. ऑन साइडला तडाखा दिला, पहिला धमाका ठोकला, पहिला षटकार. इथे रेफर केले प्रभाकर पाटील यांचे खंदे समर्थक प्रितेश मामा. प्रतीश पाटील आपले मनपूर्वक आभार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 6 धाब्यानं वैयक्तिक अकाउंट ओपन केल्यानं संघ देखील 6 या आकड्यावरती. सेकंड बॉल वेगवान बॉल होता, लेंथ लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल अवांतर धावी जोडली जात्या. वाईटसाठी रेफर घेतलाय. त्याच्यानंतर गणेशजी मडवी नितलस कैलासजी मडवी नितलस यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी त्यांचे आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतो. सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख आभार व्यक्त करतोय. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 6 या आकड्यावरती. 24 मध्ये 36 धावांचं लक्ष्य पार करायचा. सलामीची जोडी प्रणय म्हात्रे रोशन पाटील ही सलामीची जोडी सध्या आपण चला चेंडू थोडासा आतमध्ये वलंग घेतं. त्याच्या कारणाचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. सेकंड बॉलवरती बॅकअप दिलाय गोलंदाज अतुल काटेनं. हा तिसरा बॉल आहे समोर प्रणय. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये हा बॉल आला नाही आणि इथे या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपुस्तकावरती. अजूनही पाहिलं तर 21 मध्ये 29 धावा. लक्ष मोठं नाही आहे, मात्र कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल याच्याकडे लक्ष देणं देखील खूप गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही रोशन पाटील या फलंदाजाला पाहता. विकेटची गरज आहे मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना नितलस टीमला. कारण की 24 बॉलमध्ये 36 धावा जर वाचवायचे असतील तर तुम्हाला वारंवार विकेट घ्यावे लागतील. हा कारनामा या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना संग्राम 11 नितलस टीमला करावा लागेल. त्याच्यानंतर सूरज उलवेकर पालेबुद्रुक यांचं देखील ते शुभागमन झालं. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. समोर फलंदाज पाहिलं तर सध्या रोशन पाटील हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. प्रहार केलाय
दोन्ही साईडनं आक्रमण पाहायला मिळतं. ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका एक्झिक्यूट केला. धावा मिळतील या बॉलवरती 6. टोकल्या फलंदाज रोशन पाटील षटकार. आणि सबसे ग्रेट सुरेश शेठ उलवेकर, अविनाश शेठ साहेबांचे सुपुत्र यांचं आगमन झालंय आणि भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता. स्वागत आहे आपलं सुरेश शेठ पालेश्वरी ऑन फायर. आणि खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान असतं सुरेश शेठ यांचं. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये चाहते आहेत सुरेश शेठ क्रिकेटचे. पुन्हा प्रहार केलाय. आता इथे हा फटका फसला जिथे क्षेत्ररक्षक आहेत पकडले झेल. संपला फलंदाज रोशन पाटीलचा खेळ धक्का लागला. पहिला बॅटिंग करत असताना सहारा शिवकर टीमला संघाची धाव संख्या पहिली संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला नवीन फलंदाज आपण तयार राहा. पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय. वैयक्तिक रोशन पाटीलचा खेळ पाहिला जिथे 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यानंतर लगेच बॅकअप त्याचं उत्तर दिलं गोलंदाज अतुल काटेनं आणि सेकंड बॉलवरती त्याची विकेट आली आहे. तर याच दरम्यान खेळाडूंसाठी पारितोषिक आहे मंगेशजी. खऱ्या अर्थाने माजी सरपंच पालेश्वरी कुसुमताई अविनाश शेठ उलवेकर यांचे सुपुत्र सुरेश शेठ उलवेकर यांच्याकडून आयवा कॅचसाठी तब्बल 200 रुपये दिले जातील. पब्लिक कमाल कॅच. येणारे 19 बॉल आणि 23 धाब्यांची गरज. 5 बॉलमध्ये 13 खर्च केल्या गोलंदाज अतुल काटे या गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर आपण सेकंड बॉलवरती निर्धाव चेंडू पाहिलं. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली. चौथ्या बॉलवरती षटकार पाहिल्यानं 5व्या बॉलवरती हा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना सहारा शिवकर टीमला नवीन फलंदाज सध्या मैदानावरती फलंदाज मयूर घरत. ऑन साईडला खेळला आला ऑन द कार्पेटचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या अंतिम बॉलवरती धावाले सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सहारा शिवकर संघ जाऊन पोहोचलाय. एक बाद टोटल 14 या आकड्यावरती. तर निश्चित प्रभाकर शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने पी के शेठ पाटील साहेब यांचा राईट हँड कट्टर कार्यकर्ता खंदेश समर्थक प्रतीश पाटील यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आलेत. प्रतीश पाटील तुमचं देखील आभार. पनवेलकर सम्राट पाटील चेतन टेंबे असतील आमचे. बघा मैफिल बसली इथे आणि मैफिलीमध्ये सर्वांकडून शुभेच्छा येत आहेत. चला हा सामना समाप्त झाल्यानंतर ना आमच्या आयोजकांची एक मॅच होणार आहे आणि समालोचकाने थांबायचे कारण पर डे नुसार तुमची एक मॅच बाकी आहे. मंगेश पाटील. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 14 या आकड्यावरती 18 मध्ये 22 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला तेज तरार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो गोलंदाज प्रमोद पावशे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. 18 मध्ये 22 समोर फलंदाज पहिला मयूर घरत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रणय म्हात्रे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. पहिला बॉल गोलंदाज तयार प्रमोद पावशे. अगदी स्लोवर बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती फसवण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅक टू द बॉलर हा बॉल अडवलाय गोलंदाज प्रमोदनं. सन्माननीय कुसुमताई अविनाश पाटील माजी सरपंच उलवेकर यांच्या माध्यमातून इथे कॅश प्राईज आहे. आमचे मित्र सूरज दादा अविनाश उलवेकर यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आयवा कॅशला 200 रुपयाचं कॅश प्राईज. सेकंड बॉल फुल टॉस प्रहार केलाय. डीप मिड विकेटला हा बॉल लॉक केलाय. मिळतील धावा 60. ठोकला षटकार.
षटकाराला फलंदाज मयूर घरतच्या बॅटमधून पुढचा बॉल प्रमोद पावशेवरती प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसला क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द फिल्डर पकडल्या झेल संपला मयूर घरतचा खेळ धक्का दुसरा बॅटिंग करत असताना सहारा शिवकर टीमला दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय फलंदाज मयूर घरत हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय पहिला बॉल आपण निर्धाव पाहिलं सेकंड बॉलवरती षटकार आला आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट अजूनही पाहिलं तर येणारे 15 बॉल आणि 16 धाव्यांची गरज नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय वासुदेव आंग्रे आला रे आला वासुदेव आला आणि सध्या खेळपट्टीवरती तुम्ही वासुदेव आंग्रेला पाहता चौथ्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला 15 मध्ये 16ची गरज सहारा शिवकर टीमला त्याच्यामुळं सिंगल डबल देखील काम बनू शकते मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी केली जाईल मॅचला लवकर फिनिश केलं जाईल की सिंगल डबल काढत असताना मॅच क्लोज घेऊन जाईल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या आपण प्रमोद पावशेची पाहतोय एक षटका जरूर आलं या ओव्हरमध्ये मात्र लगेच बॅकअप दिला गोलंदाज प्रमोद पावशन जिथे विकेट दुसरा धक्का लागलाय समोर फलंदाज इन ॲक्शनमध्ये वासुदेव आंग्रे एक अष्टपैलू खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवर द्या गोलंदाज तयार प्रमोद पावशे सेकंड ओव्हर पुढचा बॉल वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न थोडासा अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी जरूर एक षटकार सुधीर सर आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर कमबॅक देखील या ओव्हरमध्ये भरपूर चांगलं राहिलं प्रमोद पावशेचा मागील 4 बॉलमध्ये 6 धाबा खर्च केल्याने एक धक्का या ओव्हरमध्ये हा कारनामा केला प्रमोद पावशेंना 20 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय अजूनही 16 धाब्यांची गरज आहे ऑन साईडला केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील अवघ्या सिंगल धाबेला प्राधान्य दिलं जातं एकच्या मदतीनं संघ 21 या शुभांकावरती जाऊन पोहोचल्या 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या कमालीची गोलंदाजी करत असताना सध्या प्रमोद पावशा गोलंदाज शेवटचा अजूनही पाहिलं तर एक चेंडूचा खेळ बाकी असेल येणारे 13 बॉल शिल्लक असतील आणि 13 बॉलमध्ये 15 धाब्यांची गरज आहे 13 मध्ये 15 हलवारपणे मॅचमध्ये सध्या शिरकाव करतोय तो मात्र स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन येथील संघ शेवटचा अंतिम बॉल समोर प्रणय मात्र एक धाकट फलंदाज इन ॲक्शनमध्ये फटका चांगला स्ट्रेट डाव केल्या क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं मागील 2 बॉल 2 सिंगल अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचल्या डबल दुरी 22 या आकड्यावरती कोणी ना त्याला घरी पर्सनॅलिटी आउटस्टँडिंग स्वभाव त्यांचा लय कधी जनतेच्या पुढं स्वतःच त्यानं पाहिलाय नाही प्रॉफिट कधी जनतेच्या पुढं स्वतःच त्यानं पाहिला नाही प्रॉफिट असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट 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 तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर मागील 2 षटकामध्ये 11च्या सरासरीने धावा जमा केल्या आणि संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती 22 वरती 2 हा सध्या आपण समीकरण पाहतोय आता येणारे 12 बॉल आणि 14 धाब्यांची गरज 7च्या सरासरीने धावा आता जमा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना सहारा शिवकर टीमला मैदानावरती प्रणय मात्रे त्याला साथ देत असताना वासुदेव आंग्रे ही जोडी खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल तिसरा ट्रम्प कार्ड आर्यन काटे ज्याचा वापर केला नितलस टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल 12 मध्ये 14 वाचवायचे असतील ना तर मेहनतीची पराकष्ट करावी लागेल टाइम अलर्ट
त्याच्यामुळं लक्ष असू द्या नितल संघ. 12 मध्ये 14 पहिलाच बॉल लेटकट केल्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि सुखरूप प्रवास देत असताना गोलंदाजानं आर्यन काटे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडू वारंवार फेकावे लागते, वारंवार विकेट मॅच वाचू शकतं नितल संघ. येणाऱ्या 11 बॉल 14 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो सहारा शिवकर टीमचा सध्या प्रणय मात्र इन ॲक्शन मध्ये. 11 मध्ये 14 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. जडमध्ये बॉल खोदकाम केलं. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. तुरंत दरम्यान प्रभाकर शेठ पाटील यांचं पुणे एकदा आगमन झालं आहे. सबसे ग्रेट प्रभाकर शेठ काल देखील महफिल पाहिली होती आणि सूरज उलवेकर साहेब यांच्यासोबत हँडशेक करताना 19 मार्च वाढदिवस 16. मंगेश पाटील खूप मोठी मेजवानी असेल प्रेक्षकांना आणि आम्ही उल्लेख करतो की आत्तापर्यंत 80,000 रुपयाचे फटाके आम्ही लोड केलेत. मला वाटतं 1 लाखाचा टप्पा पार होणार आणि रेकॉर्ड ब्रेक होणार. मंगेश पाटील काय म्हणाल तुम्ही? नक्कीच सातत्यानं आपण पाहिलं ज्यांचा दबदबा राहिला ते खरं तर प्रभाकर शेठ पाटील आणि त्यांचा वाढदिवस शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. अगदी जोशानं वाढदिवस साजरा केला जाईल. इथे फलंदाज बाद झालाय. धक्का तिसरा विकेट पैदानातून बाहेर झाला. मॅच मध्ये पलटवार करतोय सध्या नक्कीच नितल संघ. समीकरण पाहिलं तर 9 बॉल आता 13 धाब्यांची गरज. बाहेर झाल्यात आता 9 बॉलना 13 धाब्यांची गरज. 12 मध्ये 14ची गरज होती. तिथून सामन्याला यू टर्न देण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज आर्यन काटेचा राहिला. मागील 3 बॉलमध्ये अवघ्या फक्त 1च धाव खर्च केल्या, जिथे आता 9 बॉलमध्ये करायच्या 13 धाबा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 5व्या क्रमांकासाठी फलंदाज अजय भगत मैदानावरती दाखल झाला. चांगला सामना अगदी दोन्ही संघ सध्या या मॅचमध्ये चांगला संघर्ष करत असताना 24 बॉलमध्ये लक्ष पाहिलं तर 36 धाब्यांचा प्रवास करायचं होतं आणि तो प्रवास करत असताना सामना अजूनही बॅलन्स पाहायला मिळतं. 9 मध्ये 13 गोलंदाज तयार. आर्यन काटे तिसरा ट्रम्प कार्ड आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना नितल टीमसाठी समोर तेवढा ताकद विस्फोटक फलंदाज इन ॲक्शन मध्ये तुम्ही सध्या अजय भगतला पाहता. सन्माननीय अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक यांना विनंती आहे आपण या मंचकावरती यायचंय. प्रभाकर शेठ पाटील आपल्या इथे बोलवत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. चौकाराला फलंदाज अजयच्या बॅटमधून 4 धावेनं संघ जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती. 8 मध्ये करायच्यात अजून 9 धावा. 8 बॉल 9चं समीकरण. मागील 3 बॉलमध्ये जी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीवरती पूर्णपणे पाणी फेडल्या फलंदाज अजयनं. स्लोवर बॉल चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन केला. फिरकीची जादू पेशकश केली आणि अगदी फलंदाजाला चकवा देत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर आहे 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 7 बॉल 9 धाब्यांची गरज आहे. सामन्यामध्ये शिरकाव करतोय. सामन्यामध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न सातत्याने या मॅचमध्ये राहिल्या स्वर्गीय अभिप्रतिष्ठा संग्राम 11 नितल टीमचा. सामना सोडायला तयार नाही. शेवटपर्यंत अगदी चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. 7 बॉल 9 धाब्यांची गरज. समोर एक ताकद फलंदाज तुम्ही इन ॲक्शन मध्ये अजय भगतला पाहता. वैयक्तिक 4 धाब्यांना अकाउंट ओपन केला आणि त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज आर्यन काटेना. तिसरा गोलंदाज तेवढी चांगली गोलंदाजी करत असताना 7 मध्ये 9चं समीकरण. गोलंदाज तयार. स्लोवर बॉल चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्याचे महत्वाची विकेट
अक्षय भगत मैदानातून बाहेर झाला. हा धक्का लागला पाटिंग करीत असताना सहारा शिवकर टीमला चौथा. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 6 बॉल 9 धाब्यांची गरज. बायनो काय एकदम कडक बोली त्याची होते अरे रोग बायनो काय एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. क्या बात है, क्या बात है. किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. थँक्यू. बघा स्टेजवरती पिता पुत्र म्हणजे अविनाश शेठ उलवेकर त्यांचे सुपुत्र सूरज उलवेकर पी.के. शेठ पाटील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेत. पालेश्वरीकरांचं प्रेम आहे, कारण जेव्हा जेव्हा वलपमध्ये स्पर्धा होतात पालेश्वरी देवीचा पाडा कानपोली या गावाचं अपाट प्रेम. आणि अविनाश शेठ उलवेकर आताच पी.के. शेठ पाटील साहेबांना शुभेच्छा देत आहेत. दीर्घायुष्य व्हा, यशवंत व्हा आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर येणारे 6 बॉल 9 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉलमध्ये 9 धाबा डिफेन्स करून देईल. तो मात्र नितलस टीमला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय साहिल दरे, याच्यावरती आता विश्वास ठेवलाय. येणारे 6 बॉल 9 धाब्यांची गरज. सलामीचा खेळाडू सध्या खेळपट्टीवरती तुम्ही प्रणय मातेला पाहता. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर नक्की सहारा शिवकर टीमला विजयाच्या उंबरट्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज प्रणय मातेनं. बाकी 6 बॉलमध्ये अगदी शांत खेळ आपण प्रणय मात्रेचा पाहिला, जिथे 6 बॉलमध्ये 9 धाब्यांचे योगदान दिलं. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 9 धाब्यांची गरज आहे. सामना भरपूर चांगल्या सुपर 12साठी आजच्या रात्रीमध्ये कोणता दुसरा संघ दाखल होईल आपण पाहिलं, जिथे वलवली संघ हा सुपर 12साठी दाखल झाला आणि त्याच्यानंतर या 2 संघांदरम्यान संघर्ष पाहायला मिळतं. 6 मध्ये 9 धाब्यांची गरज. कोणता संघ लकी ठरेल जो वलवली टीम समोर 2 हात करण्यासाठी पुढे जाईल याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास ठेवला तो गोलंदाज साहिल दरे. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर आज ओपनर टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू प्रणय मात्रे इन ऍक्शन वरती. गोलंदाज तयार. प्रार केला, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. कॅच इम्पॉर्टंट पकडला, जेल संपला. प्रणय मात्रेचा खेळ. विकेट 5वा धक्का 5वा विकेट मैदानातून बाहेर. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतं, जिथे 24 मध्ये 36 वाचवायच्या होत्या. त्याच्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये चांगला खेळ झाला आणि त्याच्यानंतर काय कमबॅक केला, मॅच मध्ये पलटवार केला नितलस टीमला. जिथे आता समीकरण पाहिलं येणारे 5 बॉल आणि गरज 9 धाब्यांची. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. 6 मध्ये 9ची गरज होती, आता 5 मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. साहिल दरे ज्यानं हा कारनामा पहिले देखील केला. खरं तर ओवल्याच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 धाबा डिफेन्स केल्या होत्या गोलंदाज साहिल दरेनं. आता पुन्हा एकदा आज मिनी वानखेडे या वलभच्या मैदानावरती हा कारनामा केला जाईल का, हा देखील मोठा प्रश्न. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय 7व्या क्रमांकासाठी. फलंदाज अभिजित पाटील हा मैदानावरती दाखल झालाय. 24 मध्ये 36 धाबा लक्ष मोठं नव्हतं, मात्र आत्मविश्वासानं गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये नितलस टीमची पाहायला मिळतं. 5 बॉल 9 समोर इनॅक्शन मध्ये 7व्या क्रमांकासाठी दाखल झाला अभिजित पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. प्रार केलाय, सामना खुल्ला केलाय. अगदी चांगला फटका, जिथे तडाखा धमाका जल्लोष करते सध्या सहारा शिवकर. स्कोर झाला लेवल. षटकार. पाहिलं तर 3 धाब्यांची गरज आहे. 33 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 4 बॉलना 3 धाब्यांची गरज. जो प्रेशर, जो दबाव निर्माण केला होता त्या दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून फटका एक्झिक्यूट केला फलंदाज अभिजित पाटीलला आणि आल्या आल्या पूर्णपणे प्रहार केला. जाणलं संघ अडचणी खाली सापडला, प्रेशर टाकला आणि तेवढा चांगला फटका सध्या अभिजित पाटीलच्या बॅटमधून. 4 मध्ये 3 गोलंदाज तयार. बॅटची एज घेत असताना मागच्या दिशेनं चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. तोपर्यंत या बॉलवरती धाव कंप्लीट केली. या सिंगल
1च्या मदतीनं धावपुस्तकामध्ये धावा पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचल्या 34 या आकड्यावरती. येणारे 3 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. 3 बॉल 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. काय सामन्यात दोन्ही साईडनं संघर्ष भरपूर चांगला या मॅच मध्ये पाहायला मिळतं. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल याच्याकडे देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. एका साईडला संघ पाहायला मिळतात स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम मिलव नितलस आणि त्या संघासमोर फाईट करत असताना सध्या सहारा शिवकर संघ 36 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरलं होतं. 3 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पहिलं इन ऍक्शन मध्ये ओमकार ढवले हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. फिल्डिंगची व्यवस्था सध्या चेंज केली आहे. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती वाचवण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करावे लागेल आणि तोच प्रयत्न करतोय मैदानावरती सध्या नितलस संघ. 3 बॉल 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल दरे. प्रहार केलाय. फटका चांगलाय. विनिंग फटका. सामना जिंकला. सुपर 12 साठी या साहेबा कॅच घेतला. प्रेक्षक आपण देखील तर सुपर 12 साठी हा दुसरा संघ आजच्या रात्रीमध्ये दाखल झाला. सहारा शिवकर पहिला संघ पहिला जिथे अगदी भरीव कामगिरी केली. वलवली संघाने तो